हरणांनी रामचंद्र प्रभूंना संकेत दिलेत की तुम्ही दक्षिण दिशेला जा. हरणांचा संकेत आहे. काही काही वेळेला अशा पद्धतीचे संकेत मिळतात, आपण ते गांभीर्यानं घेत नाही, कारण प्रत्येक वेळेला ते मिळत नाही. आणि मिळालेला संकेत प्रत्येक वेळेला गांभीर्याने घेऊ तर आपण अंधश्रद्ध होऊ. याच्याकरता संकेत शास्त्राचाही एक अभ्यास सांगितला गेला. संकेत मिळतो हे नर्मदा परिक्रमेला जाऊन आलेल्या लोकांना विचारायचं. परिक्रमेला जाणारे लोक ज्या वेळेला जातात तेव्हा बऱ्याच वेळेला, म्हणजे पायी जाणाऱ्या, गाडीनं जाणाऱ्यांचं काही नाही, ते गाडीनेच जातात, रस्त्यानंच जातात, फिरून येतात, त्यांना पुण्य आहे, त्यांचं काय जे असेल ते भगवंतानी कृपा करावी, तो भाग वेगळा नर्मदा माई. परंतु चालत जाणारे जे लोक आहेत, ज्यांना 4-4 महिने लागतात, ते कुठेतरी या नर्मदेच्या परिक्रमेमध्ये रस्ता चुकतात. आणि चुकलेला रस्ता जर त्यांनी नर्मदेला प्रार्थना केली तर कुठला ना कुठला तरी संकेत असा मिळतो की त्या संकेताने ते बरोबर रस्त्यावर येतात. एखादी गाय तरी येते, एखादी शेळी तरी येते, एखादी लहान मुलगी तरी येते, एखादं पान तरी वाऱ्यानं कारण नसताना त्या दिशेनं उडत जातं, एखाद्या दिशेतून कारण नसताना माणसांचे भजनाचे टाळ मृदंगाचे आवाज तरी यायला लागतात आणि मग त्या दिशेने मनुष्य जातो. हे संकेत असतात.